महापालिकेच्या स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समितीमध्ये राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार सदस्यांची निवड केली जाणार. दोन्ही समित्यांमध्ये प्रत्येकी 16 सदस्य नियुक्त केले जाणार. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्य तसंच स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांच्या निवडी विशेष सभेत केल्या जाणार आहेत. दोन्ही समित्यांमध्ये प्रत्येकी 16 सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून सदस्यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे. एकूण सदस्य संख्या आणि समितीची सदस्य संख्या या आधारावर 4.25 एवढं मूल्यांकन असणार आहे. त्यानुसार राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे. महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 27, भारतीय जनता पक्षाचे 25, शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 2, MIMचे 2, बसपा 1 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 1 असं बलाबल आहे. या संख्याबळाच्या आधारावर स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, भारतीय जनता पक्षाचे 6, शिवसेनेचे 2 तसंच काँग्रेस आणि MIMचा प्रत्येकी 1 सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. महिला आणि बालकल्याण समितीमध्ये असेच संख्याबळ असेल. महानगरपालिकेच्या सदस्य निवडीच्या विशेष सभेमध्ये संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून सदस्यांच्या नावाची शिफारस केली जाईल आणि त्यानुसार नियुक्त्या केल्या जातील. स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या निवडी झाल्यानंतर स्थायी समिती सभापती आणि महिला बालकल्याण समितीचे सभापती आणि उपसभापती निवडीसाठी निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. विभागीय आयुक्तांकडे निवडणुकीसाठी सभेची तारीख जाहीर झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक पार पडणार असल्याचंही आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.